नमस्कार, वृषालीज आर्ट अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता मी आणि वीरा चाललोय वीराचा खाऊ आणायला, म्हणजे अंगणवाडीतनं जो काही पोषण आहार मिळतो तो आणायला चाललोय। काय काय मिळतो ते मी आल्यावर तुम्हाला दाखवीनच, तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। वीराला अंगणवाडीतून हे असे आता सध्या खाऊ मिळतोय। हे आहे तुरडाळ खिचडी प्रीमिक्स 2 पॅकेट, मूग डाळीचं 1 पॅकेट आणि हे जे आहे मल्टी प्रोटीन सिरियल प्रीमिक्स आहे। ह्याचे 4 पॅकेट आहेत, नाही 3च आहेत ना। हो, ह्याचे 3 पॅकेट मिळतात। ह्याचे काय करायचं माहिती नाहीये, हे आणि हे खाऊन संपतंय। ह्याची रेसिपी आहे, आज जराशी ट्राय करायचा विचार करते आणि चांगली झाली तर नक्की शेअर करेन। वीरा, तुला काय मिळालं? खाऊ मिळाला तुला? काय खाऊ मिळाला? अशा पद्धतीची बॅग आज शिवायचा प्रयत्न केला आणि लहान मुलांना पाय फुटले, चढा उतरायला लागलं, ती अशी कुठेही चढून बसतात ना। तुमच्या घरात असं होतं का? हो, तर आता मी आणि वीरा करतोय मुगाचे कटलेट। त्याच्यासाठी मूग आधी उकडून घेतले आणि 1 बटाटा पण घेतला होता उकडून, आणि ते दोन्ही उकडलेलं जरासं स्मॅश केलं। मूग जरा तसेच राहू दिले आणि मग त्याच्यामध्ये घातलं मीठ, जरासा मॅगी मसाला, धणे जिऱ्याची पूड। तुम्हाला जर तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, मी तिखट घातलं नव्हतं। आणि त्याचे कटलेट करून हे असे भाजायला ठेवलेले आहेत। कटलेट करून भाजायला ठेवलेले आहेत, हे एका बाजून ठेवलेत। मग 5 मिनिटं वाफ काढून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे। हॅलो, तर बऱ्याच दिवसानंतर आज आम्हाला काहीतरी नवीन करायची इच्छा झाली आहे। नवीन म्हणण्यापेक्षा खूप दिवस झाले गुलाबजाम केले नव्हते। मी माझ्या वाढदिवसा दिवशी करणार होते, पण काही कारणामुळे ते राहून गेलं, त्यामुळे केलेच नव्हते। तर आता आम्ही करतोय गुलाबजाम। इकडे बघ की 2 सेकंद। तर आम्ही आणलेत हे गिट्सचे गुलाबजाम। तुम्ही कुठले गुलाबजाम करता, खव्याचे करता की असे रेडी टू मिक्स आणून करता? आणि इकडे पाक करत ठेवलेला आहे। तर आमचे गुलाबजाम तळून होत आहेत आणि थोड्या वेळात ते तयार होतील आणि मुरल्यावर आम्ही ते उद्या खाऊ। हो की नाही? उद्या खायचं ना, खाऊ खायचं उद्या, या खायला। तर आमचे गुलाबजाम करून झालेले आहेत, ते मुरत ठेवलेत पाकामध्ये। उद्या बघूया ते कसे दिसतात ते। गुलाबजामवरनं एक गोष्ट आठवली, मध्ये एकदा मी करायला घेतले होते गुलाबजाम आणि त्यावेळेला ना माझा पाक घट्ट झाला होता आणि एक साखर अशी ना त्या एकेका गुलाबजामवर लागली होती, पुढे गेला होता पाक। ती एक मला आठवणी ते सांगायची वाटते। आणि मला माझ्या आईच्या हातचे गुलाबजाम खायला आवडतात, ते पण खव्याचे। तुम्हाला कुठले आवडतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कसे करता ती रेसिपी सुद्धा सांगा, म्हणजे पुढच्या वेळेला मला ट्राय करायला हरकत नाही। तर उद्या बघूया गुलाबजाम कसे दिसतायत, फोटो काढीन मी त्यांचा। आणि आज ना मी एक गोष्ट शिकले। आपण इंस्टाग्रामवर बरेच रील्स बघत असतो, तर त्या रील्सच्या माध्यमातून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूपैकी जे काही येतं, तर तेच एक मी जे त्यांनी तांदळाची पिशवी असते ना आपली, डीमार्टला वगैरे मिळते की 40 कॅरेटची वगैरे, तशा पिशवीला कापड लावून साडी ठेवायची बॅग किंवा ऑर्गनायझर केला होता। मी डिजिटल बोर्ड वापरून तशी बॅग शिवायचा प्रयत्न केला। मी आणि माझी नणंद चौघींनी मिळून आम्ही शिवले, साक्षी आणि मी। तर त्याचा फोटो दाखवीन आणि उद्या ती मला कशी शिवली याचा जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर तो शूट करायचा नक्की प्रयत्न करीन। तर तसं पण सांगा। बॅगचा फोटो टाकते। ही पहिली बॅग होती, रफ बॅग होती, त्यामुळं साध्या पिसाचीच केली होती आणि उद्या आपण चांगल्या पिसाची करू नंतर। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा आणि असंच प्रेम देत राहा। बाय।